नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आधारला बँक सीडिंग म्हणजे आधारला बँक लिंक कसं करायचं किंवा बँकला आधार लिंक कशा प्रकारे करायचं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची घंटा देखील दाबून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाची जेन्युइन कंटेंट असेल, योजना असतील, नोकरीशी रिलेटेड अपडेट असतील, संपूर्ण माहिती आपल्या एका चॅनलवरती पाहायला मिळते। तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत त्याचा थोडासा इंट्रोडक्शन घेऊयात। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात की आधारला बँक लिंक करायचं आहे किंवा बँकला आधार लिंक करायचं आहे, जे सीडिंग स्टेटस आहे ते कशा प्रकारे करायचं। आतापर्यंत तुम्ही बहुतेक वेळा बँकमध्ये गेला परंतु तिथे लवकरात लवकर बँक सीडिंग स्टेटस केलं जात नाहीये, आपल्याला पुन्हा पुन्हा बँकेशी भेट द्यावे लागते, पुन्हा पुन्हा आपले चक्रा मारावे लागतात। तर इथून पुढे आपला असा चक्रा न मारता घरी बसल्या कशा प्रकारे आपण आधारला बँक लिंक कशा प्रकारे करू शकतो किंवा बँकला आधार लिंक कशा प्रकारे करू शकतो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी एक इंट्रो पहा, नंतर व्हिडिओला सुरू करूया। तर चला इंट्रो पाहूयात। तर पहा, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि आपल्याला कोणता पण एक ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला NCPI हे टाईप करून घ्यायचं आहे। टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन सिलेक्ट पाहायला मिळेल, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी। तर या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। मी ते क्लिक करून घेतो। पहा, क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा असं ऑप्शन पाहायला मिळतं। तर खाली कोणताही ऑप्शनवरती क्लिक न करता आपल्याला NCPI असं जे आयकॉन दिसतं या आयकॉनवरतीच क्लिक करायचं आहे, दुसरं कोणत्याही आयकॉनवरती क्लिक करायचं नाही, कारण बहुतेक लिंक जे असतात ते फक्त आपल्याला घुमवण्यासाठी असतात, फ्रॉडसाठी असतात। त्यामुळे जी आपल्याला लिंक दाखवण्यात आलेली आहे तीच लिंक ओपन करायची आहे। तर मी ते ओपन करून घेतो, तुम्ही पण ओपन करून घ्या। पहा, लिंक ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो। ऑप्शन पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला NCPI रुपे असं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर UPI इथं पाहायला मिळतं। त्यानंतर हे आपलं URL पाहायला मिळतं। URL लक्षात ठेवा, npci.org.in अशा प्रकारे URL आहे। हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोणत्याही लिंकवरती न जाता आपल्याला याच लिंकवरती यायचं आहे। तर पहा, पुढे आपल्याला इथे एक ऑप्शन पाहायला मिळतो कन्झ्युमर नावाचा, यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला बँक सीडिंग स्टेटस करून घ्यायचं आहे। कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करून घेतो मी, तुम्ही पण क्लिक करून घ्या। कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही ऑप्शन पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये प्रोडक्ट म्हणजे कन्झ्युमरमध्ये UPI कंप्लेंट असेल किंवा अदर प्रोडक्ट कंप्लेंट असेल, ATM लोकेटर असेल किंवा नेक युअर NETC फास्टॅग स्टेटस असेल, अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक न करता सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, भारत सीडिंग इनेबल, म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं इथे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, भारत सीडिंग इनेबल BASC अशा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, दुसरं कोणत्याही ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं नाही। तर मी ते क्लिक करून घेतो, तुम्ही देखील ते क्लिक करून घ्या। पहा, क्लिक झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इथे होम टॅब असतं, त्या होम टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे। होम टॅबवरती क्लिक करून झाल्यानंतर आधार सीडिंग डिसेडिंग असं ऑप्शन पाहायला मिळेल। त्याचबरोबर इथे आपल्याला अकाउंटची डिटेल देखील माहिती होते, आधार मॅप स्टेटस देखील पाहता येतं, आधार मॅपिंग स्टेटसची जी हिस्ट्री असते ती देखील पाहायला मिळते, रिक्वेस्ट स्टेटस चेक करता येतो, हेल्प घेता येते, असे अनेक ऑप्शन इथे आपल्याला पाहायला मिळतात। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कोणत्या लिंकवरती क्लिक करायचं आहे, कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते व्यवस्थित पहा। तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आधार सीडिंग आणि डिसीडिंग या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो,
पहा याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ते मी ते क्लिक करून घेतो, तुम्ही देखील क्लिक करून घ्या. क्लिक झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळतं, इथे जो टायमिंग दिलेला आहे टायमिंगच्या आधीच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर काही इन्फॉर्मेशन दिलं आहे ते व्यवस्थित वाचून फिल करून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला इंटर युअर आधार नंबर सांगितलेला आहे, तर इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचं काय डिजिट असतील ते इथे टाईप करून घ्यायचं आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये 4 लेटर, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 4 लेटर, त्याचबरोबर तिसऱ्या ऑप्शनमध्ये 4 लेटर, असे प्रत्येकी 4-4 लेटर अपडेट करून म्हणजे टाईप करून तिथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या खालचं महत्त्वाचं ऑप्शन आहे सीडिंग आणि डिसीडिंग. तर इथे आपल्याला काय क्लिक करायचं आहे, तर आपल्याला तर सीडिंग म्हणजे आपल्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे आपल्या बँकेशी, म्हणून इथे सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर सिलेक्ट युअर बँक, तुमची कोणती बँक आहे ती बँक इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तुमचा अकाउंट नंबर परत कन्फर्म अकाउंट नंबर अशा दोन्ही अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, चेक करून घ्यायचं आहे आणि या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर पुढे सबमिट ऑप्शन येतं. पहा मी सर्व इन्फॉर्मेशन टाईप करून घेतो आणि पहा इथे आपल्याला कोणती बँक आहे ती बँक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथे एक बँक सिलेक्ट करून घेतो. बँक सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं, इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा कॅप्चा आहे तसाच तुम्हाला येथे टाईप करून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले जे आधार स्टेटस आहे, आधार सीडिंग आहे ते लवकरात लवकर 3 ते 4 दिवसामध्ये होऊन जातं. तुम्ही इथे होम टॅबवरती जाऊन तुमची हिस्ट्री देखील तुम्ही चेक करू शकता. इथे चेक केल्यानंतर मी तुम्हाला हिस्ट्रीचं पुन्हा एकदा पेज दाखवतो. पहा संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतर आपण इथे आधार मॅप स्टेटसवरती क्लिक करून तुमचं आधार मॅप स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जी रिक्वेस्ट दिली आहे ती कुठपर्यंत आली आहे व अपडेट झाली आहे का नाही ते तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून ती इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करा, कॉमेंट करा. काही अडचण वाटल्यास तर आम्ही नक्कीच तुमचा प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.